जिल्हा परिषदेत भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत समन्वय करून महायुतीचा अध्यक्ष होईल यात शंका नाही. सांगलीत बुधवारी सकाळी आल्यानंतर अनेक भेटीगाठी झाल्या. घटक पक्षातील नेते भेटले असून लवकरच एकमत होईल असं पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट केलंय. मात्र भाजपचे संख्याबळ जास्त असताना शिवसेना किंवा राष्ट्रवादीने अध्यक्षपद मागितले आहे का यावर त्यांनी राजकारणात सगळे पत्ते लगेच ओपन करता येत नसल्याचं सांगितलं. जिल्हा नियोजनच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय. पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगलीत पहाटे 5 वाजता आल्यापासून दुपारपर्यंत अनेकांशी भेटीगाठी झाल्या आणि मिळालेल्या संकेतानुसार जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत समन्वय करून जिल्हा परिषदेत महायुतीचा अध्यक्ष होईल यात शंका नाही. भाजपचं संख्याबळ जास्त असताना शिवसेना किंवा राष्ट्रवादीने अध्यक्षपद मागितले आहे का यावर त्यांनी राजकारणात सगळेच पत्ते लगेच ओपन करता येत नाहीत असं स्पष्ट केलं. तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोबत घेऊन येणार का यावरही त्यांनी आता काहीच बोलायचं नाही असं सांगितलं. नुकत्याच 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये 12 ठिकाणी महायुतीचे अध्यक्ष होतील. जिल्हा परिषदेत महायुतीला 31 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्रिशंकू परिस्थिती आहे असं म्हणता येणार नाही. या जागा 32 करता येतील का, 40 करता येतील का असा प्रयत्न आहे. पण जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचाच होणार हे आजच स्पष्ट करतो असा दावाही त्यांनी यावेळी केलाय. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष महायुतीचाच होईल. भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार आणि एकनाथ शिंदे शिवसेना या 3पैकी एका पक्षाचा होईल असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. तसेच नवीन पक्षांतरबंदी कायदा कडक आहे, एका दिवसात घरी जायचं आहे का असं म्हणत त्यांनी सदस्यांना इशाराही दिलाय. सांगलीतील खरेमंगल कार्यालयात भाजप, जनसुराज्य, रयत क्रांतीच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांचा सत्कार पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजित देशमुख, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, महापौर धीरज सूर्यवंशी उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, सांगली जिल्हा परिषदेत महायुतीचाच अध्यक्ष होईल. भाजप, राष्ट्रवादी, अजित पवार पक्ष, शिवसेना यापैकी एका पक्षाचा अध्यक्ष होईल. आताच महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा एकने पुढे आहे. एकने पुढे आहे ते 10ने कसे वाढवायचे हे काम नेत्यांचं असतं, ते काम नेते करतील. पण त्याचबरोबर हेही लक्षात ठेवा की नवीन पक्षांतर बंदी कायदा कडक आहे. ट्रॅफिकमध्ये अडकला आणि अध्यक्ष निवडीच्या सभेला आला नाही तर तो सदस्य अपात्र होऊ शकतो. तेव्हा एका दिवसात घरी जायचं आहे काय असं जणू इशाराही सदस्यांना दिलाय. जिल्हा परिषदेत महायुतीचं संख्याबळ 31 आहे. 31 ते 40 कसे करायचे याच्या खूप जादू आहेत. त्या जादू तुमच्यावर होऊ देऊ नका. सत्ता आली की विकास निधी कसा जास्त मिळेल, पदे जास्त कसे मिळतील हे पाहू. जिल्हा परिषदेतील समस्यांवर संधी दिली जाईल. त्याविषयी नेत्यांवर विश्वास ठेवा. जिल्हा परिषदेत भाजपला कमी यश मिळाले पण वसाहत झालेली नाही. जागा थोड्या कमी झाल्या पण मतांचा टक्का खूप वाढलाय. त्या जागा मिळाल्या असत्या तर संख्या 25 झाली असती. सत्तेजवळ गेलो असतो. जागा कमी का मिळाल्या, पराभव का झाला, मताधिक्य कमी का झालं, कुठे काय चुकलं, कुठे कमी पडलो याची 4 पानी पुस्तिका काढा, पराभवाचं विश्लेषण करा असंही ते म्हणाले. काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी आणि महापालिकेत विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांची निवड काँग्रेसच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि नगरसेवकांनी केली आहे. तशी नोंदणी पुणे विभागीय आयुक्तांकडे गुरुवारी केली जाणार आहे. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे 18 नगरसेवक निवडून आलेत. 2 नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेसला स्थान मिळाले. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद हे काँग्रेसला मिळणार आहे. काँग्रेस पक्षाचा जो गटनेता होईल तोच विरोधी पक्षनेता असणार आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या गटनेतेपदासाठी मंगेश चव्हाण यांचं नाव अंतिम केलं होतं. मात्र आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्यात नावावरून एकमत होत नसल्याने निवड थांबली होती. आता महापालिकेत महापौर, उपमहापौर आणि गटनेत्याची निवड झाली. काँग्रेसने गटनेत्याची निवड केली नसल्याने विरोधी पक्षनेत्याची निवड लांबणीवर पडली होती. आता काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांनी मंगेश चव्हाण यांच्या नावावर एकमत केले. तसेच काँग्रेसच्या नगरसेवकांनी देखील मंगेश चव्हाण यांच्या नावाला सहमती दिली आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा अधिकृत गटनेता म्हणून मंगेश चव्हाण यांची निवड होणार आहे. पुणे विभागीय आयुक्तांकडे गुरुवारी काँग्रेसच्या 18 सदस्यांची आणि गटनेतेपदाची नोंदणी होणार आहे. नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गात बदल करण्याबाबत हालचाली मुख्यमंत्री स्तरावर सुरू झाल्या आहेत. नव्याने सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात महामार्ग करू नये. पूर्वीपासून मंजूर असलेलं रेखांकन कायम ठेवावे आणि मार्ग सुरू करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनात 220 पानांचं निवेदन सादर केलं. यामध्ये म्हटले की नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ नियोजनात बदल करून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील जमीन संपादन वगळण्यात आले. शेतकरी विरोधामुळे हा मार्ग आता सोलापूरहून सातारा जिल्ह्यामार्गे मान, खटाव तालुक्यातील काही गावातून जाणार असून
नवीन आराखड्यानुसार महामार्गाची लांबी 802 वरून 856 किलोमीटर झाली आहे आणि आता तो 13 जिल्ह्यातून जाणार आहे. मात्र या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होतोय. महामार्गाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनी तब्बल 200 पानांचं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. राज्य शासनाने तातडीने याचा विचार करावा आणि जुन्या रेखांकनानुसार महामार्ग तयार करावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी सचिन माळी, प्रदीप माळी, महादेव नाईकवडी, अनिल पाटील, आनंद मोरे, सागर मोरे, किरण पाटील, सचिन महाजन, शशिकांत मोरे, प्रवीण चौगुले, तुषार जाधव आदी जण उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलात पुरुष आणि महिला पोलीस शिपाई पदांच्या 59 रिक्त जागांसाठी होणाऱ्या भरतीसाठी बुधवारपासून मैदानी चाचणी सुरू झाली आहे. पोलीस मुख्यालयातील मैदानावर शिपाई पदाकरिता 747 महिला उमेदवार मैदानी चाचणीकरिता बोलवण्यात आल्या होत्या. त्यापैकी 604 महिला उमेदवार मैदानी चाचणीस प्रत्यक्ष हजर राहिले. त्यातील 542 उमेदवारांनी कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक चाचणीच्या उंचीच्या चाचणीत पात्र झाल्यानंतर त्यांनी मैदानी चाचणी पूर्ण केली आहे. पोलीस शिपाई पदाकरिता मैदानी चाचणीमध्ये 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक तसेच महिला उमेदवारांसाठी 800 मीटर धावणे आणि 100 मीटर धावणे आणि गोळाफेक अशी मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येते. परीक्षेपूर्वी उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी, शारीरिक मोजमाप तसेच मैदानी शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलातील 5 पोलीस उपअधीक्षक, 14 पोलीस निरीक्षक, 22 सहाय्यक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 220 पोलीस अंमलदार बंदोबस्ताकरिता तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व कर्मचारी तैनात करण्यात आलेत. भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात येणार असून संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरण सीसीटीव्हीद्वारे करण्यात येणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच भरती प्रक्रियेसंदर्भात काही शंका असल्यास सांगली पोलीस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले आहे. जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण अनुसूचित जाती घटक कार्यक्रम तसेच आदिवासी घटक कार्यक्रम मिळून 206 कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीसह 751 कोटी 8 लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कृषी, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास, वीज पुरवठा या क्षेत्रांसाठी वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करू असे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. आराखडा मान्यतेसाठी गुरुवारी होणाऱ्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत सादर केला जाईल. चालू वर्षीच्या 92 कोटी 78 लाखांच्या कामांना 2 दिवसात मंजुरी मिळणार असल्याचं सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची सभा पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, आमदार सदाभाऊ खोत, आमदार इद्रिस नाईकवडी, आमदार डॉक्टर सुरेश खाडे, आमदार विश्वजित कदम, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, आमदार सुहास बाबर, जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, आयुक्त सत्यम गांधी, विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सर्वच विभागांनी जिल्हा नियोजन समितीमधून प्राप्त निधी विहित मुदतीत खर्च होईल यासाठी दक्ष राहावं. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या निधीतून दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण कामे करावीत. जिल्ह्यातील विकास कामे गतीने पूर्ण करून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत. तसेच विकास कामांमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई करू नये. लोकप्रतिनिधींच्या सूचना प्राधान्याने विचारात घेऊन आवश्यक कार्यवाही त्वरेने करावी असं त्यांनी सूचित केलं. महापालिका क्षेत्रात स्वच्छता मोहिमेत दिरंगाई करणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या मिरज आणि सांगली विभागातील 2 स्वच्छता निरीक्षकांना महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी 30,000 रुपये दंड केला. दोन्ही कर्मचाऱ्यांनी ही रक्कम तात्काळ न भरल्यास त्यांच्या मासिक वेतनातून ती वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. मिरज आरोग्य विभागाकडील वॉर्ड क्रमांक 3चे प्रभारी निरीक्षक नितीन कांबळे यांच्या भागामध्ये 31 जानेवारी रोजी केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळल्या. रस्त्याच्या कडेला प्लास्टिक कचरा साचणे, उघड्यावर कचरा टाकणारी ठिकाणे बंद न करणे, खाजगी भूखंडाची अस्वच्छता आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी नितीन कांबळे यांना 20,000 दंड केला. तर सांगली विभागातील वॉर्ड क्रमांक 16चे स्वच्छता निरीक्षक गणेश माळी यांच्या हजेरी शेडवर 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता स्थानिक लोकप्रतिनिधींनी भेट दिली असता कर्मचारी गैरहजर असल्याचं आढळलं. तर हजेरीच्या वेळी अनुपस्थिती, स्वच्छतेचा अभाव आणि सोपवलेल्या अत्यावश्यक जबाबदारीत हलगर्जीपणा करणे, कार्यालयीन शिस्तभंग आणि कर्तव्यातील कसुरीबाबत 10,000 रुपये दंड प्रस्तावित करण्यात आलाय. संबंधित दोन्ही कर्मचाऱ्यांनी ही रक्कम तात्काळ न भरल्यास त्यांच्या मासिक वेतनातून ही वसूल करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान स्वच्छता ही महानगरपालिकेची सर्वात महत्त्वाची आणि अत्यावश्यक सेवा आहे. यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंवा अधिकाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही असा इशारा आयुक्त सत्यम गांधी यांनी दिला आहे.
पोस्ट खात्यातील शासकीय नोकरी लावण्याचं आमिष दाखवून शहरातील दोघांची एका भामट्याने तब्बल 9,08,075 रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। सदर फसवणुकीची घटना ही 8 डिसेंबर 2022 ते 28 मार्च 2025 या कालावधीत घडली आहे। या प्रकरणी श्रीकांत कोंडिबा पवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या सुनील मधुकर पाटील याच्यावर गुन्हा दाखल केलाय। फिर्यादी श्रीकांत कोंडिबा पवार यांची आणि संशयित सुनील पाटील यांचा परिचय होता। फिर्यादी श्रीकांत पवार यांचा मुलगा प्रज्वल यास पोस्ट खात्यात नोकरी लावण्याचा आमिष दाखवून संशयित सुनील पाटील यांनी पवार यांच्याकडून 4,21,685 रुपये उकळले। त्याचप्रमाणे फिर्यादी मित्र यांचे मित्र राजकुमार गणपती खोत यांना पोलीस खात्यात नोकरी लावण्याचं आमिष दाखवलं। त्याला बळी पडून खोत यांनी संशयित सुनील पाटील याच्याकडे 4,86,390 घेतले। मात्र नोकरी न लावल्याने दोघांनीही संशयित पवार यांच्याकडे वारंवार विचारणा केली, मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। हा प्रकार 8 डिसेंबर 2022 पासून 28 मार्च 2025 या कालावधीत घडलाय। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच श्रीकांत पवार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित सुनील पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय।